सो आम्ही एक ऍप बनवलंय, मोबाईल ऍप, फिनांथ्रोपिस्ट नाव आहे त्याचं. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करून वापरू शकता. पण ते वापरण्यासाठी तुम्ही कोर्स केला तर तुम्हाला कळेल कसं वापरायचं. सो ह्याच्यामध्ये आम्ही काय बनवलंय तुमच्यासाठी तर बघा, आता वन बाय वन तुम्हाला दाखवतो. पिवोट नावाचा पहिला कॅल्क्युलेटर. पिवोट म्हणजे काय? पिवोट हा कॅल्क्युलेटर तुम्हाला उद्याचा अंदाज देतो की एखादा स्टॉक आता इथून वरती, आता आपण जे शिकलो बघा, इथून वरती गेला, हिरव्यानी लाल कॅन्डल आली तर इथून हा खाली पडेल आपण बघितलं. तर बाबा उद्याच्या दिवशी हा खाली पडला तर किती पडेल आणि वरती गेला तर किती जाईल ह्याचा अंदाज मिळाला पाहिजे ना. सो हा कॅल्क्युलेटर तुम्हाला अंदाज देईल की हा वरती गेला तर किती पॉईंट पडू जाऊ शकतो आणि खाली पडला तर किती पॉईंट पडू शकतो ह्याचा अंदाज मिळून जातो त्या कॅल्क्युलेटर मध्ये. म्हणजे मी ठरवू शकतो एखाद्या स्टॉक मध्ये तुम्हाला खरेदी विक्री केली तर तुम्हाला किती पॉईंट मिळू शकतात, किती पैसे कमावण्याचे चान्स आहे ह्याचा अंदाज तुम्हाला एक दिवस आधीच कळतो या कॅल्क्युलेटर मध्ये. असं कॅल्क्युलेटर बनवलंय. दुसरा फिबोनाची, म्हणजे ह्या फिबोनाची मध्ये काय कळतं, ह्याला रिट्रेसमेंट म्हणतात. म्हणजे रिव्हर्स कधी येतो, एखादा स्टॉक खाली पडला तर रिव्हर्स कुठून येईल आणि वरती गेला तर तिथून रिव्हर्स खाली कसा तरी पडेल. खाली चाललाय तर तो सिग्नल देतो इथं बाय करा, वरती गेलेला आहे खाली पडतोय तर इथं सेल करा, असं सिग्नल देतो. असे कॅल्क्युलेटर बनवून ठेवलेले रेडीमेड. ओके, येस, ऍप स्टोर वरती सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. अँड्रॉइड वाले आणि iOS वाले दोघांसाठी हे ऍप फ्री मध्ये अवेलेबल आहे. पण हे कसं वापरायचं तुम्ही कोर्स केल्यानंतर शिकू शकाल. नंतर इन्फ्लेशनचा एक कॅल्क्युलेटर बनवलाय. इन्फ्लेशन कॅल्क्युलेटर कशासाठी आहे? तुम्ही जर समजा 1 लाख रुपये आज गुंतवले, कुठेही 1 लाख रुपये गुंतवले तर 10 वर्षानंतर ते वाढतील, पण त्याची किंमत काय असणार आहे त्यावेळेला, म्हणजे 1 लाखाचे 2 लाख होतील किंवा 4 लाख होतील, पण 10 वर्षानंतर 4 लाखाची किंमत काय असेल ते कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगेल. हे तर तुम्ही कधीही वापरू शकता, शिक्षणाची पण गरज नाही. रिस्क मॅनेजमेंट अतिशय महत्वाचं कॅल्क्युलेशन. लोक सांगतात की शेअर मार्केट रिस्की आहे, शेअर मार्केट जुगार आहे, सट्टा आहे. आता तुम्हाला मी दाखवतो शेअर मार्केट जुगार कसा नाहीये. लक्ष देऊन ऐका. समजा एक स्टॉक आहे 100 रुपयाला, 100 रुपयाला एक स्टॉक आहे आणि तो तुम्ही खरेदी करायचं ठरवलं, बाय करायचं ठरवलं, आणि तुम्हाला तो बाय करायचं तुम्ही ठरवलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं की तो वरती जर गेला, 100 रुपयावरून वरती जर गेला तर तो 110 रुपयापर्यंत जाऊ शकतो. ओके, वरती गेला तर 10 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो मला. दुसरं, तिथून तो रिस्क काय दिसते याच्यामध्ये, जर खाली पडला तर 5 रुपयाचा लॉस होऊ शकतो. म्हणजे 100 रुपयाचा 110 पर्यंत जाईल, प्रॉफिट होऊ शकतो. नाहीतर लॉस झाला, खाली पडला तर 5 रुपयाचा लॉस होऊ शकतो. तर तुम्ही ठरवू शकता हे बाय करायचं का नाही. येस नो सांगू शकाल मला? सगळेच येस म्हणतात. आता परत एकदा हेच सिनेरिओ मध्ये अजून एक प्रश्न विचारतो बघा. ह्याच्यामध्ये लक्षात आलं, तुम्ही अनालिसिस करत होते आणि लक्षात आलं की 20 रुपयाचा लॉस होऊ शकतो. 10 रुपये प्रॉफिट चान्सेस आहेत पण 20 रुपयाचा लॉस होण्याचा चान्स आहे. तर काय कराल, घ्याल का नाही घ्याल? सांगू शकाल मला? नो, ऑब्व्हियसली. किती सोपं आहे लक्षात आलं तुमच्या? हे जे लोक ठरवत नाहीत, एंट्री करायच्या आधी ते लोक पैसे घालून बसतात चुकीची अपेक्षा ठेवून आणि मग म्हणतात शेअर मार्केट रिस्की आहे, शेअर मार्केट भंगार आहे, शेअर मार्केट जुगार आहे. शेअर मार्केट जुगार नाही. शेअर मार्केटमध्ये न अभ्यास करता, न हे कॅल्क्युलेशन करता जे ट्रेड करतात ते पैसे घालतात मग सांगतात शेअर मार्केट जुगार आहे. शेअर मार्केट जुगार नाहीये, आपण जुगार खेळतो न अभ्यास करता. जर तुम्हाला एंट्री करायच्या आधी मला अनालिसिस रिस्क मॅनेजमेंटची कळते की मी जर 100 रुपये लावले तर 10 रुपये मिळू शकतात, 5 रुपयाचा लॉस आहे, एवढी रिस्क घ्यायला तयार आहे, येस तर एंट्री करा. म्हणजे लॉस झाला तर किती होईल? 5 रुपये, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ही रिस्क मॅनेजमेंट आपल्याला एंट्री करायच्या आधी करता येते. ही शिक्षणाची ताकद आहे. तुम्ही हे शिकला ना आज, तर हे तुम्हाला मी कोर्समध्ये सविस्तर शिकवेन की कसं ठरवायचं किती रुपये असेल, कसं ठरवायचं किती रुपये आपण रिस्क घ्यायला पाहिजे, कसं ठरवायचं किती टार्गेट असायला पाहिजे, 100 रुपयाला बाय करण्याची कारण काय असायला पाहिजे ते तुम्हाला आम्ही शिकू. आणि जर ते कारण तुम्हाला दिसले की बाबा इथे मी खरेदी केली तर मला रिस्क जास्त दिसते, प्रॉफिट होण्याचे कमी चान्सेस आहेत, मी नाही घेणार ही रिस्क. सिंपल. आणि तुम्ही रिस्क घेतली तरी तुम्हाला माहिती आहे की 5 रुपयाचा लॉस, 20 रुपयाचा लॉस तुम्हाला आधीच माहित असेल आणि प्रॉफिटचा अंदाज तुम्हाला आधीच असेल, पण तुम्हाला सरप्राईज काहीच नसणार. हे ट्रेडिंगच्या बाबतीत तुम्हाला कामात येणारी रिस्क मॅनेजमेंटचे कॅल्क्युलेटर. अजून एक आहे ज्ञान नावाचं कॅल्क्युलेटर. ही ज्ञान कॅल्क्युलेटर काय आहे तर तुम्ही गुगल वरती जाऊन सर्च केलं तर शेअर मार्केटमध्ये आतापर्यंत जेवढे लोक आहेत शेअर मार्केटमध्ये पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सगळ्यात जास्त पैसे कमवणारे कोण लोक आहेत ट्रेडिंग मध्ये, तर तुम्हाला 10 नावं दिसतील. त्या 10 नावांमध्ये 2 नंबरचं नाव तुम्ही बघा, विल्यम डेल्बर्ट गान, WD गान नावाने ह्या व्यक्तीने एक थेरी बनवली होती, एक स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी फक्त शिकायची असेल तर तुम्हाला लाखो रुपयाची फीस द्यावी लागेल. बाहेर कुठून शिकायची असेल लाखो रुपयाची फीस आहे याला. त्याची पुस्तकं सुद्धा 25,000 50,000 रुपयाची पुस्तकं आहेत फक्त. ही सेम स्ट्रॅटेजी तुम्हाला आम्ही या कोर्समध्ये 8,000 मध्ये शिकवतो. त्याचे वेगळे पैसे घेत नाही, ते आम्हाला येते, आम्ही तुम्हाला शिकवतो. ह्या याच्यातून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की त्याचे लेवल्स काय आहेत स्टॉकचे, म्हणजे कुठल्या लेवलवरती गेल्यावर वरती जाणार आहे, कुठल्या लेवलवरून खाली पडणार आहे, हे सगळं लक्षात येतं. ओके, हे सगळ्या गोष्टी अशा आहेत. सो WD गॅन नावाचा हा कॅल्क्युलेटर तुम्हाला आम्ही शिकवून देऊ आणि ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत काय होतंय की तुम्ही जर हे प्रॉपर नियम फॉलो केले तर छोटे प्रॉफिट होतील, मोठे प्रॉफिट होतील, छोटे लॉसेस होतील, मोठे लॉसेस होऊ शकत नाही. जर तुम्हाला मोठा लॉस असलेला एखादा स्टॉक दिसतोय तर त्याच्यामध्ये जाण्याची गरजच नाहीये. तुम्हाला वाटतं बाबा गेले तरी चालतील, मग तुम्ही मोठे लॉसेस करा जाणून बुजून. अचानक भयानक किंवा न कळत कधीच मोठे लॉसेस होऊ शकत नाही जर नियम फॉलो केले
केले तर छोटे प्रॉफिट, मोठे प्रॉफिट किंवा छोटे लॉस हे ट्रेडिंगचं तुम्हाला रिझल्ट होऊ शकतं.